ये है दैनिक प्रातःकाल का डिजिटल एडिशन प्रातःकाल लाइव। मुळामध्ये एकूण हे जे प्रकरण आहे हे बघितलं तर सेल्फ रॅडिकलायझेशनचं प्रकरण आहे। मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातनं रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता ATS आणि NIA ची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। याचं कुटुंब हे परदेशात आहे, ते अमेरिकेमध्ये आहे। हाही अनेक वर्ष परदेशात राहिलेला आहे। त्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्यांदा कुर्ल्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवानगरला तो राहायला आला। त्यामुळे आता याच्या पाठीमागे कोण कोण आहेत, याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील।